अवधूत चिंतन श्री दत्तगुरु महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज पारायणाचा 5वा दिवस। सकाळी नेहमीप्रमाणे उठून सगळं आवरून घेतलं आणि नैवेद्य करायला घेतलं। नैवेद्य करताना विचार मनात आला की आपण ज्या भाज्या आणल्या होत्या, म्हणजे पारायणाला सुरुवात करायच्या एक दिवस आधी मी बऱ्याचशा भाज्या आणल्या होत्या आणि त्यातल्या करूनही दाखवल्या, पण थोड्या थोड्या त्यातल्या बाकी राहिल्या होत्या ज्या कटिंग करून मी ऑलरेडी ठेवलेल्या आहेत, तर त्या काय करायच्या। तर माझ्या मनात विचार आला, मी जसं नेहमी टोमॅटोचं सार बनवते त्या टाईप टोमॅटो, ओला नारळ आणि मिरच्या हे कुकरला लावून 5-6 शिट्या करून घेतल्या आणि ते सर्व गाळून घेऊन पाणी बाजूला वेगळं काढून हे सगळं छान बारीक वाटून घेतलं। आणि हे करत असतानाच एक साईडला मी 2-3 पोळ्यांचं पीठ भिजवलं, म्हणजे चपातीचं, जे की मी एक धान्यामध्ये मी चपाती निवडलेली आहे, कारण मला टिफिन पण द्यायचा असतो घरातल्यांचा, त्यामुळे मी चपाती निवडली। तर माझा आज असा प्लॅन होता की ह्या लोकांना मी भाकऱ्या करीन, घरातल्यांना बाकीच्यांना, आणि मी चपाती खाईन, असा माझा प्लॅन होता। पण काय म्हणतात ना, मन वेगळं 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 भरकटत गेलं आणि एक छान पदार्थ तयार झाला, जो की मीही विश्वास ठेवू शकले नाही इतका छान झाला। तर आता मी इथे काय केलं, तेलावर जिरं आणि हिंग घालून थोडे भेंडी आहे ती भाजून घेतली, त्यावर भोपळाही भाजून घेतला आणि त्यामध्ये मग थोडंसं धणे पावडर, तिखट हे पुन्हा घालून, हळद तर ऑलरेडी मी टोमॅटोमध्ये घातली होती, तर तिखट आणि धणे पावडर घालून हे पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेतलं आणि नंतर जो आपण प्युरी केली होती खोबरं, टोमॅटो आणि मिरचीची, ती घालून घेतली। हे सर्व छान एकत्र व्यवस्थित परतवून घेतलं आणि जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं तेही घातलं। आता हे सगळं कन्सिस्टन्सी सगळी चेक करून त्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि थोडंसं गूळ घालून घेतलं। आता मी खरं तर विचार केला मस्त सांबारसारखं होईल, म्हणजे बाकी घरातले भाताबरोबरही खाऊ शकतील, पण अचानक काय माझं डोकं चाललं आणि मग ते चपातीचं जे मी पीठ भिजवलेलं त्याच्यात सरळ मी लाटलं आणि जसं आपण वरणफळ किंवा डाळ ढोकळी करतो तशा सरळ ह्याचे कटिंग करून मी या जे टोमॅटोचं सार केलं होतं भाजी घालून त्याच्यामध्ये सोडलं आणि इतकं ते छान झालं, टेम्पटिंग झालं, तुम्ही बघू शकाल। त्याच्यावर भरपूर कोथिंबीर घातली आणि खरंच खूपच छान झालं ते। तर तुम्ही नक्की करून बघा, हा मी माझा स्वतः इनोव्हेटिव्ह केलेला प्रकार आहे। आणि कसा लागला सांगायला विसरू नका। विदाऊट कांदा लसूण पण किती छान छान गोष्टी बनवू शकतात, हा एक उदाहरण आहे। तर कसा वाटला आजचा भाग सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।